तरुण भारत रत्नागिरी आवृत्तीचा यावर्षी 25वा वर्धापन दिन आहे. रौप्य महोत्सवी वर्धापन दिन आहे. यानिमित्त एक विशेष कार्यक्रम करावा असा आपण विचार केला होता, पण आजूबाजूची सगळी परिस्थिती लक्षात घेता काही विशेष कार्यक्रमाची योजना आपण करू शकत नाही. पण हा थोडक्यातला अगदी कौटुंबिक एक केवळ आमचा स्टाफ आहे, तो स्टाफ पुरता पण काही मान्यवरांच्या उपस्थितीत असा कार्यक्रम करावा अशी आमची सगळ्यांच्या आपण ठरवलं योजना. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर एक डॉक्टर आहेत, तर त्यांचा परिचय म्हणजे ते पंजाबमधले आहेत. डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 2 वर्ष सार्वजनिक आरोग्यसेवेमध्ये, ग्रामीण आरोग्यसेवेमध्ये काम केलं आहे. त्यामुळं डॉक्टरकी हा मुद्दा त्यांचा बेसिक आहे. त्यानंतर भारतीय इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये त्यांनी काही काम केलं आणि त्यानंतर IPS भारतीय पोलीस सेवेमध्ये त्यांनी काम केलं. काम सुरू आहे त्यांचं. यापूर्वी त्यांनी दहशतवादी, नक्षलवादी असं खूप मोठे आव्हानं देशासमोर आणि या सगळ्यांवर वेळोवेळी काम करणं ही सगळ्याच लोकांची गरज आहे. पण त्याचा मोहरा होतो पोलीस. त्यामुळं पोलीस म्हणून त्यांनी अशा दहशतवाद्यांच्या संदर्भामध्ये म्हणण्यापेक्षा नक्षलवाद्यांच्या संदर्भामध्ये काम केलं. दुसरा परिचय करून द्यायचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संगीता फुले मॅडम. त्यांनी स्पेशालिस्ट म्हणून काम केलं आहे. त्या MPSC म्हणून स्पेशालिस्ट म्हणून जॉईन झाले. त्यांनी त्याचं काम केलं, त्याच्यात प्रश्न तरी केल्या, पण PNT सारख्या काही गोष्टी होत्या की ज्या गर्भपाताच्या संदर्भातल्या गोष्टी होत्या, ह्या चिंताजनक गोष्टी होत्या की ज्या साऱ्या देशाला चिंता वाटण्याच्या गोष्टी होत्या. प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर काही अत्यंत बारकाईने निरीक्षण करणं आवश्यक होतं. स्वतःच जरी या गोष्टीमध्ये गैर गोष्टी होऊ नये जिल्ह्यामध्ये, याच्यासाठी निर्वस घेतला. तुम्हाला 10 वर्षापेक्षा अधिक रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यरत आहेत आणि त्या रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याची बारकाईने माहिती आहे आणि मग त्या जिल्हा शल्य चिकित्सक कोणी बसल्या, त्यामुळे त्याचा फायदा रत्नागिरीला होतो. त्यानंतर डॉक्टर अनिरुद्ध फडके हे रत्नागिरीचेच आहेत. रत्नागिरीतच त्यांचं शिक्षण झालं. त्यांनी त्या चिराई हॉस्पिटलमध्ये, खाजगी हॉस्पिटल, त्या ठिकाणी HOD आणि डायरेक्टर म्हणून ते सध्या काम करत आहेत. त्यांची एक विशेष ओळख आहे की सगळ्यांना माहिती आहे कदाचित, पण आता समोर असल्यामुळे पुन्हा एकदा बोलण्याचा मुद्दा. त्यांनी ICU सिव्हिल हॉस्पिटलचं ICU विभाग आहे तो कोविडसाठी डेलिगेट करण्यात आला आणि त्या ICU मध्ये सुमारे 500पेक्षा जास्त क्रिटिकल पेशंटवर त्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे. अगदी मरणाच्या दारात असलेल्या पेशंटना सुद्धा त्यांनी ट्रीट केलं आहे. असे सिव्हिल हॉस्पिटल काम करत आहे, काय म्हणते सार्वजनिक आरोग्य सेवा काम करत आहे, पण तिथे प्रत्यक्ष काम करणारा जी व्यक्ती आहे ती आज आपल्यासमोर बसलेली. तर त्यांचे जे काही अनुभव आहेत, त्यांना ज्या काही वाटलेल्या गोष्टी आहेत आणि भविष्यातल्या गोष्टी, अशा सगळ्या गोष्टी समाजासमोर याव्या की ऐकून आपण आपल्यातलेच असलेले कोकण विभाग प्रमुख शेखर सामंत हे सिंधुदुर्गामध्ये प्रमुख, काल त्यांनी खूप मोठा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. तो सिंधुदुर्गावरतीचा काल वर्धापन दिन होता आणि तोही त्यांनी चांगल्या प्रकारे यशस्वी करून आज त्या ठिकाणी आलेला आहे. त्या मागच्या कार्यक्रमाचे 2 भाग केले. पहिला भाग अगदी छोटा आहे. मी पुरवणी प्रकाशित केली सप्लिमेंट आणि या सप्लिमेंटचं प्रकाशन करावं असा पहिला भाग आहे, अगदी थोडक्यात, आणि त्याच्यावर तुमची शुभेच्छा द्याव्या म्हणजे पहिला भाग संपेल. दुसरा भाग आहे तो इंटरव्ह्यूचा, मुलाखतीचा भाग आहे. तर तो तपशिलाने प्रत्येकाला काही प्रश्न शेखर सामंत सर विचारतील, आमच्याकडचे उपस्थित स्टाफ रिपोर्टर आहेत ते तुम्हाला विचारतील. आणि काय म्हणायचं पुरवणी यशस्वी होण्यासाठी त्या ठिकाणी 52 पानं तयार करावी लागली. खूप एक कष्टाचा भाग आहे 52 पानं तयार करणं, इतका मजकूर तयार करणं. अगदी थोडक्यामध्ये कसं तयार झालं त्याच्याविषयी माहिती मी भूषण देसाई यांना सांगतो की तुम्ही द्या. त्यामध्ये येऊन 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे तरुण भारतने रत्नागिरीत आल्यानंतर दरवर्षी वर्धापन दिन साजरा करणे आणि त्यानिमित्ताने कोणता ना कोणतरी विशेषांक प्रसिद्ध करणे आणि विविध समाजोपयोगी कार्यक्रम करणे ही परंपरा आजपर्यंत चालू ठेवलेली आहे. परंतु यावर्षी कोविडमुळे इलाज नसल्यामुळे ही परंपरा थोडी खंडित करायला लागते. पण तरी लोकांच्या जनहितासाठी किंवा जनहितार्थ प्रकाशनाची आम्ही पुरवणी प्रसिद्ध करण्याचा जो संकल्प आहे तो यावर्षी चालू ठेवलेला आहे. अर्थात ही 52 पाने पुरवणी प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या तरुण भारतावर विश्वास ठेवलेले आमचे वाचक
तुमचे जाहिरातदार, त्यानंतर तरुण भारतसाठी काम करत असणारे सगळे वार्ताहर, सगळे प्रतिनिधी, जाहिरात प्रतिनिधी, त्यानंतर जो इंडोर संपादकीय विभाग आहे त्यामध्ये लेखणारे लेखक, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही कोविडसारख्या महामारीतही 52 पानाचा चांगला दर्जेदार अंक, जो लोकांसाठी महत्त्वाचा, लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणारा असा त्यामध्ये कंटेंट्स आहे, असा आम्ही आज अंक प्रकाशन प्रसिद्ध केलेलं आहे. त्याचं प्रकाशन आपण मान्यवरांच्या हस्ते आता करायचं आहे. अगत्याने विचार व्हावा किंवा करतील अशा पद्धतीचे कंटेंट्स त्या प्रोग्राममध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हालाही हा विषय आवडेलच, लोकांनी सर्वांना आवडलेला आहे. ह्या लोक, वाचक, वितरक आणि जाहिरातदार या सर्वांच्या प्रेमामुळे तरुण भारत आज रत्नागिरीमध्ये 25 वर्ष यशस्वी वाटचाल करू शकलेला आहे. आप सभी को नमस्कार, गुड आफ्टरनून. नॉर्मली एक इनहिबिशन रहती है कि मीडिया के सामने जाना चाहिए या नहीं जाना चाहिए, चाहे वो पुलिस डिपार्टमेंट है, हेल्थ डिपार्टमेंट है, आप मेरे साथ एग्री करेंगे. लेकिन आप लोगों ने 25 साल से जो काम किया है, जो लोगों ने आपने अपने बारे में छवि बनाई है, तो मुझे लगता है कि उस छवि के कारण यहाँ पे आने में मुझे कोई इनहिबिशन नहीं थी. दिस शुड गो टू यू that you people have worked really hard and worked neutrally to make a face which allowed us to come here without inhibition. So this is a wonderful thing, and not many media houses are able to maintain such things, such dignity. And now जब हम इस 25 साल पूरे होने के उपलक्ष्य में आपके इस विशेष अंक को हमने मुंह दिखाई की, हम नॉर्मली नॉर्थ इंडिया में बोलते हैं मुंह दिखाई की उसकी, तो बहुत अच्छा लगा कि एक अच्छी ऑर्गेनाइजेशन के साथ आज जुड़े हैं और उनके विशेष अंक को, जो काफ़ी रेलेवेंट है आज के टाइम पे, आज के टाइम में नहीं, आने वाले कुछ टाइम्स में क्या हो सकता है, क्या चेंजेस हो सकती है, उसको लेके आपने इतनी मेहनत से बता रहे थे. आप सभी ने योगदान दिया, आपके कंट्रीब्यूटर्स ने योगदान दिया, तो इट्स अ रियली वेरी गुड थिंग. एंड माई सेल्फ आई एम रियली फीलिंग a proud moment here कि I am here with you at your 25th birthday to celebrate this 25th birthday and to showcase whatever you have produced, the content you have produced for the viewers, for the readers. It's a really proud moment for me. Thank you. जय महाराष्ट्र, जय हिंद. एकूणच आपण अंक काढला आहे आणि तो वेगवेगळे पैलू हे लोकांच्यापर्यंत आपण दिलेले आहे. या सगळ्यामध्ये काय झालं, कसं झालं, त्याच्याशी थोडंसं चिंतन केलं आहे डॉक्टर फडके, डॉक्टर अनिरुद्ध फडके यांनी. अगदी सुरुवातीला याला काय झालं, म्हणजे कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत काय झालं, ते 2-3 मिनिटांमध्ये एक हे मांडतील डॉक्टर फडके. तरुण भारतचं आणि त्यांच्या टीमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो की त्यांनी 25व्या वाढदिवसासाठी माझ्यासारख्या एका गैरमामूली व्यक्तीला बोलावून माझा सन्मानच केलेला आहे. त्याच्याबद्दल त्यांना धन्यवादही देतो. सगळे आता जवळपास करोनाने सुद्धा त्याचा फर्स्ट बर्थडे आत्ताच गेल्या महिन्यात केला. नोव्हेंबरमध्ये 19 नोव्हेंबर 2019मध्ये जेव्हा पहिल्यांदा चालू झालं तेव्हा आपण त्याच्याही आधी बघितलं होतं की सार्स सिंगापूरमध्ये होता पण आपल्याकडे आला नाही. केरळमध्ये काही निफा व्हायरसेसच्या केसेस झाल्या पण तेव्हाही तिथे तशीच हेल्थ सिस्टीम अलर्टवर गेली होती. ॲडमिनिस्ट्रेशननी दे आर फायटिंग नेक अँड नेक, कारण माझा एक मित्र स्वतः तिथे होता. परंतु तो आपल्या एवढ्या जवळ येऊन आपल्याला एनगल्फ करून टाकेल अशी शक्यता कुणाला वाटत नव्हती. जेव्हा जेव्हा त्यांनी हातपाय पसरायला सुरुवात केली, मला आता वाटतं मार्चमध्ये ना, फर्स्ट आपल्या रत्नागिरी, हां ठीक आहे मुंबईत होतच असतं, मुंबईत रोज साथी येतात, दरवर्षी साथी येतात, आमच्याकडे काय होत नाही.
अशा कॉन्फिडन्समध्ये बरेच लोक होते. म्हणजे आणि जेव्हा मार्चपासून त्यांनी आपापल्या एक एक ओळखीचे लोक तेव्हा लोकांच्यामध्ये भीती प्रचंड निर्माण झाली होती. जेव्हा मे जून जुलैमध्ये जेव्हा पीक होता तेव्हा म्हणजे तोपर्यंत कसं होतं की हां माझ्या कोणीतरी ओळखीच्याचा कोणीतरी नातेवाईक ॲडमिट आहे, बरं त्याच्यानंतर माझा ॲडमिट आहे, माझा नातेवाईक ॲडमिट आहे. आता म्हणजे मी तर खाजगी प्रॅक्टिस करतो, मी काय शासकीय यंत्रणेशी संबंधित मनुष्य नव्हे, परंतु माझ्या ओळखीच्या जवळपास 40% लोकांपैकी कोणीतरी आयसोलेशनमध्ये होतं, कोणीतरी ॲडमिट होतं किंवा कोणीतरी उपचार घेऊन गेलेले होते. तर ह्याच्यात लोकांचे चेंजिंग रिॲक्शन्स पण आम्ही बघितले की पहिल्यांदा देर इज डिसबिलीफ आणि डिनायल. हे असूच शकत नाही, तुम्ही काहीतरीच सांगताय, ही मला साधी सर्दी खोकला झालेला आहे हे नाहीच आहे. आणि तेव्हापासून ते नाही तुम्ही म्हणताय का ठीक आहे आपण ॲडमिट करूया, फक्त कुठे करायचं ते सांगा इथपासून. तर त्याच्यात मगाशी सरांनी सांगितलं की मी पेशंट बघितले, मी काही एकट्याने पेशंट बघितलेले नाही. जिल्हा प्रशासनासाठीच्या मदतीसाठी जेव्हा त्यांनी मॅडमनी मिटिंग घेतली, मला वाटतं मॅडमनीच पहिली मिटिंग घेतली होती, तेव्हा आमची टीम म्हणजे आता रत्नागिरी डॉक्टरांची संख्याच इतकी कमी आहे की आम्ही 10-11 म्हणजे फिजिशियन आणि अनेस्थेटिस्ट अशा जे लोक ICU बघू शकतात, क्रिटिकल पेशंट मॅनेज करायची ज्यांना सवय असते, अशा लोकांनी आम्ही आलटून पालटून काही काळ प्रत्येकाने जसं आम्हाला जमेल तसं जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या फाईटमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं मला हे वाटतं की आपल्या एक जे निगेटिव्ह माइंडसेट, मी थरोब्रेड कॉर्पोरेट माणूस आहे, म्हणजे मी कधीच शासकीय यंत्रणेत पण काम केलं नाही, कधी शासकीय हॉस्पिटलमध्ये पण काम केलं नाही. तर माझं सगळ्यात पहिलं ॲप्रिहेन्शन तेच होतं की जेव्हा मी सिव्हिलमध्ये गेलो कामासाठी की अरे बापरे हे लोक आपलं ऐकतील की नाही, ह्यांची काय आपलीच सिस्टीम असते. परंतु इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आणि स्टाफ कमी आहे, त्याची स्वतःची काही स्टाफ आजारी असल्यामुळे कोविड बाधित असल्यामुळे येऊ शकत नव्हते ड्युटीला किंवा काय, परंतु द डेडिकेशन विच दे वर्क इज सिम्पली अमेझिंग. म्हणजे एवढं पेशंट लोड एवढ्या, आणि इट इज अ थँकलेस जॉब फ्रँकली स्पीकिंग. तुम्ही चांगलं काम केलं म्हणून तुम्ही कौतुक तर कोणी करणार नाही, परंतु एखादी जरी चूक झाली छोटीशी तरी लगेच तो जो स्ट्रेस असतो तो त्यांनी अतिशय उत्तम, सगळ्याच प्रशासकीय यंत्रणेने अतिशय उत्तमपणे हँडल केलं. आणि फुले मॅडम पण आम्हाला कायम मदतीला असायच्या, म्हणजे मी सुद्धा 1-2दा माझ्या पर्सनल प्रॉब्लेमसाठी त्यांच्याकडे जाऊन भेटलेलो आहे. शी इज व्हेरी वेल कम्युनिकेटिंग वुमन. आणि ते हे कसं आहे की मला वाटतं हे विविध पातळी ते पण बऱ्याच प्रमाणात सहकार्य देतं की अरे ह्यानी असं केलं असेल, ह्यानी तसं केलं असेल असं म्हणण्यापेक्षा की तुम्ही जेव्हा समोरासमोर येऊन बोलता, मला वाटतं करोनाच्या संदर्भात पण तेच झालं, लपून छपून गुपचूप उपचार घेण्यापेक्षा जेव्हा ठीक आहे मला झालाय ठीक आहे, इट इज नॉट अ स्टिग्मा नाही. हा जसा लोकांना डायबिटीस होतो, जसा लोकांना ब्लड प्रेशर होतो, जसा लोकांना फ्लू होतो, तसाच हा एक आजार झालाय आणि त्याच्यावर उपचार उपलब्ध आहेत आणि ते घेऊ शकतो. हा जो मोठा बदल आहे हा मला सगळ्यात विशेष वाटतो. म्हणजे जेव्हा फेब्रुवारी-मार्चमध्ये आम्ही लोकांना सांगायचो की तुम्ही टेस्ट करून घ्या, तेव्हा ॲक्सेप्टन्स लेवल वॉज ऑलमोस्ट 0. द पीपल प्रिफर टू चेंज डॉक्टर्स रादर दॅन गो फॉर टेस्टिंग, किंवा लपून बसायचे की नाही मला ठीक आहे, मला मी 4 दिवस थांबलो, मला बरं वाटलं, अशी जनता भरपूर होती. परंतु आता माध्यमांमधली जागृती असेल किंवा बाकी सगळे प्रशासनाने केलेले जागृतीचे प्रयत्न असतील, ह्याच्यामुळे अवेअरनेस आणि ती भीती कमी होणं हा जो कॉम्पोनंट आहे हा फार महत्त्वाचा आहे. तर तो मला असं वाटतं की ॲटलिस्ट रत्नागिरीमध्ये तरी मी बघतोय निदान 70-80% लोक तरी मास्क लावून वापरताना मी बघतोय. थोडंसं प्रमाण जास्तच असेल, परंतु कसं आहे की आता हा आपल्या भरपूर दिवस राहणार आहे आपल्याबरोबर, हे तर आता दिसतंच आहे. कारण लस येईल, लस आल्यानंतर त्याचं काय होईल, आता सेकंड वेव्ह येईल का, त्याची लक्षणं तीच असतील का, तर ह्या सगळे अजून प्रश्न अनुत्तरितच आहे. अजून मला असं वाटतं आपण जवळपास 50-60% रस्ता पार केला आहे साथीच्या पार होण्याचा. तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि ह्याच्याने आता आजचा थीम अशी आहे की करोना नंतरचं जग, तर त्याही विषयात मला असं वाटतं की असेच सगळ्यांची कम्युनिकेशन करून एकमेकांच्या सहकार्याने आपण तो पार करून जाऊ. कारण आता ॲडॅप्टेबिलिटी वाढायला लागली आहे. जे लाईफस्टाईल लोक आता ॲक्सेप्ट करतात की ठीक आहे हे कोविडमुळे हे असं करायचं आहे,
तर ते अजून काही ग्रामीण भागामध्ये दळणवळणाच्या सुविधा वगैरेचं हे आहे, तर त्याच्यासाठी पण काहीतरी वेगळं करायचं हे लागेल. परंतु ते मला असं वाटतं शासकीय पातळीवर योग्य तो निर्णय त्यांचा ते घेतील. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.